सर्वांना नमस्कार। आपल्या शाळेच्या आदरणीय पर्यवेक्षिका, आता माझी म्हणूया आपण, पण त्यांचा आज आपण समारंभ करतो आहे म्हणून तो शब्द मी वापरला नव्हता। श्रीमती मांडवकर मॅडम दिनांक 31 मे 2026 रोजी नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाल्या। नेमकी त्यावेळेला उन्हाळी सुट्टी होती आणि आपल्याला सगळ्यांना कार्यक्रम करायचा असतो, आपल्याला सगळ्यांना उपस्थित राहायचं असतं, त्यामुळे त्यावेळी मॅडमचा कार्यक्रम आपल्याला करता आला नव्हता। मॅडम आपल्या शाळेमध्ये 2002मध्ये रुजू झाल्या आणि 25 वर्ष 5 महिने अतिशय उत्तम अशी त्यांची सेवा झालेली आहे। खरं म्हणजे मॅडमवर सर्वांचं असलेलं प्रेम आणि मॅडमचं सर्वांवर असलेलं प्रेम लक्षात घेता आज या ठिकाणी सेवानिवृत्तीपर शुभेच्छा देण्यासाठी, आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी, मॅडमवरचं आपलं प्रेम व्यक्त करण्यासाठी या ठिकाणी आपण एकत्र जमलो आहोत। सर्वप्रथम आजच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आपल्या प्रशालेचे माननीय मुख्याध्यापक श्री पवार सर, उपमुख्याध्यापक माननीय उपमुख्याध्यापक श्री जानकर सर, या ठिकाणी आजच्या उत्सवमूर्ती श्रीमती मांडवकर मॅडम, मला वाटतं त्यांचे भाऊ व्यासपीठावर आहेत, उपस्थित त्यांचे सर्व नातेवाईक, उपस्थित माझे सर्व सहकारी बंधू भगिनी, शिक्षकेतर सर्व कर्मचारी, या सर्वांचे सर्वप्रथम मी शब्दसुमनाने स्वागत करते। सर्वप्रथम आजच्या उत्सवमूर्तींचा या ठिकाणी सत्कार होईल। आपल्या सर्वांच्या प्रेमाचं प्रतीक म्हणून या ठिकाणी मॅडमना शाळेकडून भेटवस्तू दिलेली आहे। आज आपण सर्वजण आपल्या शाळेच्या माजी पर्यवेक्षिका मांडवकर मॅडम यांच्या निरोप समारंभासाठी एकत्रित आलेलो आहे। त्यांचं मराठी, हिंदी, गणित, इंग्रजी ह्या विषयामध्ये तर हातखंडा आहेच आणि त्याचबरोबर गेले कित्येक वर्ष बाईंनी स्कॉलरशिपचे तास घेऊनसुद्धा मुलांना अतिशय उत्तम मार्गदर्शन केलं। त्या परीक्षेमध्ये सुद्धा मुलं यशस्वी झाली, म्हणजे राजापूर हायस्कूलचं नाव रोशन करण्याचं काम जे आहे ते आमच्या मांडवकरबाईंनी केलेलं आहे। म्हणजे कोणतंही काम असू दे, मांडवकरबाईंनी कधीही आम्हाला त्या कामामध्ये नाही असं म्हटलेलं नाही। त्यांचं एक वाक्य असायचं, मला जेवढं शक्य होईल तेवढं मी तुम्हाला मदत करणार आणि ह्या परीक्षेसाठी जे जास्तीत जास्त मुलं बसवण्याचं जे सहकार्य आहे ते मी तुम्हाला करणार। मांडवकरबाई आज नियत वयोमानानुसार 31 मेला रिटायर झाल्या। त्यांचं कार्य अतिशय शाळेतलं महान आहे। त्यांच्या भावी आयुष्यासाठी माझ्याकडून आणि माझ्या हिंदी परिवाराकडून, माझ्या सर्व हिंदी शिक्षकांकडून त्यांना खूप खूप शुभेच्छा। मांडवकर मॅडम प्रति असलेलं भरभरून प्रेम आपल्या भावनांतून व्यक्त करायचं आहे आणि म्हणून सर्वप्रथम मी आमंत्रित करते सौ कांबळे मॅडम यांना। आज राजापूर हायस्कूल राजापूर या ज्ञान मंदिरातील हिंदी विषय बरोबरच सरस विषयाचा मान, सन्मान आणि अभिमान म्हणजे मांडवकर मॅडम यांना प्रथम सेवानिवृत्तीच्या खूप खूप शुभेच्छा। मॅडम, आपण बनला गरजवंत विद्यार्थ्यांचे क्षेत्र, गुणवंत विद्यार्थ्यांचे मित्र, प्रसंगी विद्यार्थ्यांना रागवणारे पण लगेच आईच्या वात्सल्याने जवळ घेणारे। मॅडम, हजारो विद्यार्थ्यांचे ज्ञानविश्व फुलवणाऱ्या उत्प्रेरकच आहात। सत्य बोलण्याची वृत्ती, प्रामाणिक राहण्याची कृती, सहनशीलता प्रवृत्ती अशी अनुकरणीय आपली संस्कृती। आपल्या नजरेत नम्रता, जिभेवर सभ्यता, मनात उत्तुंगता आणि नावात दर्शना, अशक्यालाही शक्य करणाऱ्या रणरागिणी, तसेच दर्शना या नावाचे महत्त्व, द म्हणजे दूरदृष्टी असणारे, श म्हणजे श्रद्धेने प्रत्येक काम करणाऱ्या आणि ना म्हणजे नावातच संस्काराचे दर्शन देणाऱ्या अशा आमच्या मांडवकर मॅडम। आयुष्याच्या सुंदर पावसात भेट सखी सावित्रीची झाली।
मैत्रीण म्हणून तुमच्यासारखी गोड व्यक्ती लागली. जणू बंद पूर्वीचेच अशी आपुलकी नेहमीच वाटली. न संपणाऱ्या गप्पांसोबत रोजचा दिवस जाईल. भेट नाही झाली चुकून कधी तर हुरहुर म्हणी होईल. प्रेम सखी सावित्री कधी अंतराने ना अंतरली. आभाळमय मन आणि सागरभर माया, तसेच वात्सल्य, ममता, त्याग आणि समर्पण याचं रूप म्हणजे मांडवकर मॅडम यांना भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. नमस्कार, माझं नाव परी संदेश करमुटकर. तर आज मी 2 शब्द मांडवकर मॅडमबद्दल बोलणार आहे. तर मी इयत्ता 5वी ते 7वीपर्यंत आम्हाला मांडवकर मॅडम शिकवायला होते. खूप चांगल्या प्रकारे आम्हाला त्यांनी शिकवण दिली आणि इयत्ता 5वीला त्या आमच्या वर्गशिक्षिका होत्या. पहिल्यांदा मला वाटलं की मांडवकर मॅडम खूप अशा स्ट्रिक्ट असतील, रागीट असतील, पण जेव्हा त्यांनी आम्हाला शिकवलं खूप चांगल्या प्रकारे आम्हाला त्यांनी प्रत्येक गोष्टीमध्ये प्रोत्साहन दिला. खेळामध्ये किंवा बाकी काय अन्य गोष्टी असतील, खूप त्यांनी चांगला सपोर्ट केला आम्हाला आणि आम्हाला ते खूप म्हणजे चांगल्या प्रकारे कोणताही सब्जेक्ट असतो तो खूप चांगल्या प्रकारे शिकवतात. जेव्हा ते आम्हाला वर्गात शिकवायला येतात खूप एनर्जेटिक असतात. खूप चांगल्या प्रकारे आम्हाला त्यांनी शिकवलेलं आहे. खूप अजून अन्य काही गोष्टी असतील त्या आम्हाला खूप चांगल्या प्रकारे शिकवलेल्या आहेत. तर आज त्यांचा सोहळा होता इकडे शाळेमध्ये. तर आता मी त्यांना पहिल्यांदा आता शाळा सुरू झाल्यावर बघते, तर मला खूप असं वाईट वाटतं की नंतर मला त्यांना बघायला भेटणार नाही, अशा शाळेत आम्हाला शिकवायला येणार नाही. आता आमच्या खेळाच्यासुद्धा स्पर्धा आहेत, तर त्याच्यामध्ये त्या नसणार आहेत. नाही तर प्रत्येक वेळी आम्हाला असतात, त्यासुद्धा स्वतः खेळतात. तर म्हणजे असं वाईट वाटतं आम्हाला खूप की आता त्या आम्हाला जाणवते. तर आमच्यासोबत त्या आता शिकवायला नाही आहेत, पण आम्हाला त्या अजूनही प्रोत्साहन करतील. खूप चांगल्या प्रकारे आम्हाला खूप शिकवलेलं आहे. खूप चांगल्या गोष्टी आम्हाला त्यांनी शिकवल्या खेळामध्ये किंवा बाकी काही गोष्टी आहेत आणि त्यांना पुढच्या वाटचालीसाठी खूप त्यांना मी शुभेच्छा देते. धन्यवाद. त्या मुलांना कसं कौतुक करत होत्या किंवा कसं प्रोत्साहन देत होत्या, तर पाठीवर थाप मारायच्याच, पण त्यांना मी बरेचदा बघितलं आहे त्या स्वखर्चाने पेन, फूल, गुलाबपुष्प ह्या आणून त्या विद्यार्थ्यांचा सत्कार करायचा, त्यांच्या पाठीवर थाप मारायचं, त्यांना प्रोत्साहन द्यायचं. त्यामुळे मुलांनाही खूप आनंद व्हायचा. अशा मॅडमबद्दल सांगण्यासारखं भरपूर आहे, पण माझ्यानंतर बरेच लोक बोलणारे आहेत, याचं भान ठेवून मी इथेच थांबतो. मॅडमना त्यांच्या भविष्यासाठी निरोगी, आनंदी, दीर्घायुष्य मिळो अशी प्रार्थना करतो आणि आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. उत्साहाचा सळसळता झरा म्हणजे आमच्या मांडवकर मॅडम. हे सगळ्यांनाच माहीत आहे की उत्साहाचा सळसळता झरा म्हणजे आमच्या मांडवकर मॅडम. काम करण्याची त्यांची पद्धत अतिशय उत्तम. मॅडमचे अक्षर म्हणजे जणू काही मोत्याचा दागिना. मॅडमचे अक्षर म्हणजे जणू काही मोत्याचा दागिना. मॅडम, तुमच्या प्रत्येक कृतीतून दिसून आला तुमचा टापटीपणा. विद्यार्थीप्रिय शिक्षिका म्हणून ओळख आहे तुमची. खरंच मॅडम, विद्यार्थीप्रिय शिक्षिका म्हणून ओळख आहे तुमची. हीच खरी खासियत आहे मॅडम तुमच्या कामाची. खेळ असो वा सहल, मॅडम नेहमीच असायच्या तयार. मॅडम, आम्हाला माहीत आहे भले तुम्ही शाळेतून निवृत्त झालात तरी सामाजिक कार्य करण्यात असेल तुमचा नेहमीच पुढाकार. मॅडम, पर्यवेक्षक पदाचा कारभार तुम्ही अतिशय उत्तम प्रकारे सांभाळलात. तुमच्या शिस्तबद्ध कार्यपद्धतीतून तुम्ही ते सिद्ध केलात. मॅडम, कितीही अडथळे आले तरी नाही खचून गेलात. तुमची सेवेची कारकीर्द तुम्ही सहज पेललात. मॅडम, तुम्ही मुलांवर भरभरून प्रेम केलात. प्रसंगी कठोर पण झालात. कोणाला काही अडचण आल्यास लगेच धावून आलात. तुम्ही अशाच आनंदी राहा, उत्साही राहा, निरोगी राहा. जरी सेवानिवृत्त झालात तरी तुमच्याकडे असलेल्या नवीन कल्पनांचा अमोल ठेवा आम्हाला देत राहा. मॅडम, तुमच्या उर्वरित साऱ्या मनोकामना पूर्ण होत हीच आहे इच्छा. तुम्हाला पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. मांडवकर मॅडमबद्दल बोलायचं झालं तर पालक असो, विद्यार्थी असो, शिक्षक असो किंवा जनतेतले लोक असो, नागरिक असो, सगळ्यात बरोबर प्रेमानं बोलणारं प्रतीक म्हणजे माझ्या मांडवकर मॅडम. कोणालाही विचारा, कुठचाही त्रासलेला पालक जरी आला, किती स्पीडने भांडणारा असो, तर त्याला कमी स्पीडला आणणारा म्हणजे आमच्या मांडवकर मॅडम. असा अनेक अनुभव आम्हाला त्यांच्यासमोर बघितलेला आहे आणि अनुभवलेला आहे. त्यांना त्यांचं पुढील आयुष्य सुख समृद्धी आणि चांगलं निरोगी जावं
त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होऊ. सन्मान्य व्यासपीठावरील सर्व मान्यवर, समोर बसलेले माझे सर्व सहकारी शिक्षक शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी, आज आपण एका भावनिक कार्यक्रमाला इथे जमलो आहोत. तो आहे सदिच्छा समारंभ मांडवकर मॅडमचा. म्हणजे त्या पर्यवेक्षिका झाल्यानंतर आपण बघितलं असेल की त्या ऑफिसच्या बाहेर रोज रांगोळी काढणं, म्हणजे त्या शाळेला खरंच जिवंत असण्याची काही लक्षणं जी काही आहेत ती मांडवकर मॅडममुळे आपल्याला दिसली होती. मांडवकर मॅडमच्या स्टेटसला आपण नेहमी बघितलं तर कुठल्या ना कुठल्या विद्यार्थ्यांचे वाढदिवस, त्यांना एक छोटीशी भेटवस्तू. हे सोपं नाही. आपल्याला वाटेल की एखादं पेन दिलं की ते होतं, पण ते लक्षात ठेवून आवर्जून विद्यार्थ्यांना ते देणं किंवा प्रत्येक शिक्षकालासुद्धा वैयक्तिक शुभेच्छा देत असणं आणि त्यांची जी एनर्जी आहे ती एनर्जी अफाट आहे. म्हणजे याही वयात छोट्या छोट्या मुलांसोबत वावरत असताना त्या देखील, म्हणजे त्यांचं वय आता नियत वयोमानानुसार आपण म्हणतोय खरं 58 वगैरे, पण तसं काही वाटत नाही. कारण त्या मुलांसोबत आपल्याला जर जगायचं असेल तर फार वयाने मोठं होऊन सुद्धा चालत नाही. त्यांचं जे निवृत्तीपर आयुष्य आहे ते सुखासमाधानाचं आणि उत्तम आरोग्याचं जावं अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. धन्यवाद. मॅडम, खरं म्हणाल तर तुम्ही सर्व मुलांच्याच खूप लाडक्या होतात. मुलांविषयी तुम्हाला खूप जिव्हाळा होता. लहान मुलं म्हणजे तुमच्यासाठी खूपच जवळची होती, त्यामुळे 5वीची क्लासेस अशी तुम्ही कधीच सोडली नाही. त्यांच्याशी तुमची खूपच अटॅचमेंट होती आणि ते त्यांचं प्रेम कायम आम्हाला दिसत आलेलं आहे. विद्यार्थी प्रिय मॅडम म्हणूनच त्यांची स्वतःची ओळख त्यांनी निर्माण केली आपल्याला पाहायला मिळते. शाळेमध्ये इतर देखील ज्या उपक्रम असतात त्यांच्यामध्ये देखील त्या कायम पुढाकार घेऊन सगळ्यांना भाग घेण्यासाठी प्रेरणा देत असत. सामाजिक कार्यामध्ये देखील त्यांचा फार मोठा सहभाग असायचा. त्यांच्या भावी आयुष्यासाठी पुन्हा एकदा शुभेच्छा देते आणि थांबते. धन्यवाद. आणि आजच्या सत्कारमूर्ती सन्माननीय मांडवकर मॅडम, उपस्थित व्यासपीठावर अन्य मान्यवर मित्र हो, काही माणसं ही खरं तर पदाने मोठी होत नसतात, तर स्वतःच्या कर्तृत्वाने, स्वभावाने आणि माणुसकीने होत असतात. आणि आजचं हे व्यक्तिमत्व मला असं वाटतं नक्कीच त्या कृतीला किंवा त्या व्याख्येला, अर्थाला समर्पित भावनाने मातृतुल्य व्यक्तिमत्व म्हणून आपल्यासमोर आहे त्या आदरणीय मांडवकर मॅडम. आणि विशेष म्हणजे विद्यार्थ्यांशी असणारं त्यांचं नातं हे अगदी प्रसंगी ते ओरडायचे तर प्रसंगी आईची माया पण लावण्याची भूमिका ही त्यांची सातत्याने जाणवली. विशेष म्हणजे कॉलेजवर जेव्हा राऊंडला यायच्या त्यावेळेला एखाद्या विद्यार्थी कुठे वेळेमध्ये येत नसेल किंवा त्याला तो लेट येत असेल किंवा मस्ती करत असेल तर त्याला समजून सांगण्याचे जे स्किल आहे, कौशल्य आहे, ते कौशल्य देखील त्यांचं एक आम्हाला घेण्यासारखं आहे. आणि नक्कीच मॅडम आपलं पुढील आयुष्य सुखसमृद्धीचं, उत्तम आरोग्याचं आणि पुढील समाधानी जीवनासाठी खूप खूप शुभेच्छा व्यक्त करतो. नमस्कार, माझे नाव साक्षी सुरेश मांडवे. मी आता 9वीमध्ये शिकत आहे. मी 8वीमध्ये प्रवेश घेतला तेव्हा माझ्यासाठी शाळा आणि सर्व शिक्षक आणि इथल्या विविध गोष्टी नवीन होत्या. तेव्हा मला मांडवकर मॅडम यांचा खूप सहवास लाभला. त्यांनी मला खूप सांभाळून घेतलं. आत्तापर्यंत त्यांनी मला खूप सपोर्ट केला आहे. त्यांचा सेवानिवृत्ती हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. तर त्यांना आमच्याकडून व शाळेकडून भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा देते. त्या आम्हाला 8वीतून कार्यान्वयन हा विषय शिकवायचा. त्यांनी आमच्याकडून विविध गोष्टी कसं वागायचं, कसं समाजामध्ये वागायचं, कसं राहायचं, त्या आमच्यासाठी दुसऱ्या आईच होत्या. धन्यवाद. आदरणीय आपल्या उत्सवमूर्ती मांडवकर मॅडम, व्यासपीठावरील सर्व मान्यवर, शिक्षकवृंद, कर्मचारी वर्ग, प्रिय विद्यार्थी आणि इथे उपस्थित सर्व सन्माननीय पाहुणे, आपणा सर्वांना माझा सप्रेम नमस्कार. आज आपण सर्वजण एका अशा व्यक्तीचा गौरव करण्यासाठी एकत्र आलो आहोत ज्यांनी गेली 25 वर्ष आपल्या कार्यातून ज्ञान, संस्कार, शिस्त
आणि प्रेम यांचा सुंदर वारसा जपला. आपल्या सर्वांच्या आदरणीय श्रीमती दर्शना मांडवकर मॅडम यांच्या सेवानिवृत्तीचा हा सोहळा आनंदाचा असला तरी मनाला हळवा करणारा आहे. शाळेतील क्रीडा स्पर्धा असो, शिक्षकांच्या स्पर्धा असो किंवा कोणत्याही सांघिक उपक्रम असो, मॅडम नेहमी उत्साहाने सहभागी होत असत. वय किंवा जबाबदाऱ्या यांचा विचार न करता त्या प्रत्येक स्पर्धेत आनंदाने सहभागी होत आणि इतरांनाही प्रेरणा देत. त्यामुळे त्या विद्यार्थ्यांसाठीच नव्हे तर सहकारी शिक्षकांसाठीही प्रेरणास्थान ठरल्या. थोडा विनोद करायचा झाला तर शाळेत क्रीडा स्पर्धा जाहीर झाली की मांडवकर मॅडम यांचा यावर्षी कोणत्या इयत्तेला सपोर्ट करणार किंवा कोणत्या इयत्तेमागे राहणार ह्याची खरं तर खूप उत्सुकता सर्वांनाच असते. त्यांचा उत्साह पाहून अनेकांना स्वतःही सहभागी होण्याची प्रेरणा मिळायची. खरं तर त्या माझ्यापेक्षा मोठ्या आहेत, पण जेव्हा आम्ही गप्पा मारायला बसलो तर मला नेहमी असं वाटायचं की माझी एक छान मैत्रीण आहे. तासनतास आम्ही गप्पा मारत बसलेलो असू. मॅडम, तुमच्या चेहऱ्यावरचे हसू, विद्यार्थ्यांशी प्रेमाने संवाद साधण्याची शैली, सहकार्यांशी जिव्हाळ्याचे नाते आणि कामाप्रती असलेली निष्ठा आम्हाला खरंच नेहमी प्रेरणा देत राहतील. आज तुम्ही शासकीय सेवेतून निवृत्त होत आहात, पण शिक्षक कधीच निवृत्त होत नाही. शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांच्या आठवणींमध्ये, त्यांच्या यशामध्ये आणि त्यांनी दिलेल्या संस्कारांमध्ये कायम जिवंत असतो. म्हणून आजचा हा निरोप म्हणजे कायमचा निरोप नसून एका नव्या आणि सुंदर आयुष्याची सुरुवात आहे. 30 वर्षापूर्वी कोदवली येथे आम्ही DEDला एकत्र होतो. 95-97ची बॅच, 30 वर्ष झाली. आणि रक्ताची नाती किती टिकतात हे काय मला माहीत नाही, परंतु जुळून आलेली नाती आणि मानलेली नाती आयुष्यभर टिकतात. ह्याचं एक मूर्तिमंत उदाहरण म्हणजे मांडवकरबाई. DEDला असताना एक दिवस सहज त्यांना बाईंच्या ऐवजी ताई म्हटलं आणि त्या कायमच्याच ताई झाल्या. त्या 2 वर्षाच्या कालावधीत त्यांनी मला ताईची आणि आईची मायासुद्धा दिली. आणि तिथपासून आजची 30 वर्ष माझ्या सर्व सुखदुःखात आणि त्यांच्या सुखदुःखात मी सामील आहे. आणि म्हणून फक्त माझ्याच त्या ताई नाहीत, तर आमच्या DED ग्रुपच्या सर्वांच्याच त्या ताई आहेत. जास्त बोलत नाही, फक्त पुढच्या आयुष्यासाठी तिला खूप खूप शुभेच्छा देतो. मांडवकर मॅडम यांचा 31 मे रोजी त्या सेवानिवृत्त झाल्या आणि आज त्यांचा कार्यक्रम होता. तर आम्हाला असं वाईट वाटतं, कारण का आमचे एक शिक्षक असं आम्हाला असे सोडून जातात, ते त्यांची नवीन जीवनाची सुरुवात करतात. तर एक ते आनंदाचा क्षण आहे आणि आमच्यासाठी दुःखाचा सुद्धा क्षण आहे. मांडवकर मॅडम ह्या आम्हाला 5वीतून वर्गशिक्षिका होत्या. तर त्यांचा मार्गदर्शन आम्हाला खूप भेटलं. त्या आम्हाला चांगल्या शिकवायच्या, तसेच मायेने प्रेमाने खूप अशा समजावायच्या आम्हाला. परत त्यांच्यासारखं शिक्षक कमी होते, मग चांगले त्या शिक्षक बोलायला गेलो तर वेळ कमी पडेल. मांडवकर मॅडम म्हटलं म्हणजे त्या आईसारख्या होत्या. म्हणजे आम्हाला सगळ्या प्रत्येक गोष्ट, जर आम्ही काय चुकलो तर त्या चुकीची गोष्ट आहे ती सांगणे, आणि परत काय चूक केली तर त्याला शिक्षासुद्धा देतात. पण अशी कधी कठोर अशी शिक्षा कोणालाच दिली नाही आहे, मला तरी नाही दिली. तर मांडवकर मॅडम खूपच साध्या शिक्षिका. परत त्यांचा स्वभाव चांगला होता आणि आता ते आहेत पाठीमागे त्यांचे त्यांचा फोटो घेतात सगळेजणं. त्यांचा आनंद हा सारखा असून दे आणि त्यांच्या पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा. नमस्कार. निरोप द्यावा, निरोप घ्यावा, स्मरणाचा कोलाज करावा, कृतज्ञतेच्या शब्दामधूनही निरोपाचा उत्सव व्हावा. सन्माननीय उपस्थितगण व माननीय सहकारी, आज या पवित्र आणि भावनात्मक क्षणी आम्ही एका अशा व्यक्तीला निरोप देत आहोत ज्यांनी आपली कार्यशक्ती, समर्पण आणि निष्ठेने आपल्या संस्थेच्या उन्नतीसाठी अनमोल योगदान दिले आहे. 31 मेला
मांडवकर मॅडम सेवानिवृत्त झाल्या. शिक्षक हा फक्त पाठ्यपुस्तक शिकवणारा नसावा, तर विद्यार्थ्यांच्या आयुष्याचा मार्गदर्शक, प्रेरणादाता आणि व्यक्तिमत्व घडवणारा शिल्पकार असतो. आपल्या आदरणीय मांडवकर मॅडम ही भूमिका केवळ निभावली नाही, तर ती आपल्या कार्यातून जिवंत केली. त्यांच्या वर्गातून बाहेर पडलेले प्रत्येक विद्यार्थी केवळ गुणांनी नव्हे तर संस्कारांनी समृद्ध झालेले आपल्याला दिसत. त्यांच्या अध्यापनात ज्ञान होते, त्यांच्या वागण्यात प्रेम होते, त्यांच्या शब्दामध्ये प्रेरणा होती आणि त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये माणुसकी होती. विद्यार्थ्यांच्या यशात त्या आनंद मानत आणि त्यांच्या अडचणीमध्ये खंबीरपणे उभ्या राहत. म्हणूनच त्या केवळ शिक्षिका नव्हत्या, तर अनेक विद्यार्थ्यांसाठी आई समान मार्गदर्शक होत्या. आज आपण त्यांना निरोप देत आहोत, पण निरोप सुटण्याचा नाही, तर आपल्या हृदयामध्ये कायमचे स्थान मिळालेल्या व्यक्तीला कृतज्ञतेने दिलेला सन्मान आहे. त्यांच्या सहवासातील अनेक आठवणी, त्यांचे हसरे व्यक्तिमत्व आणि त्यांचे असणारे मार्गदर्शन आम्हाला सदैव प्रेरणादायी राहील. आज संपूर्ण राजापूर हायस्कूल परिवाराच्या वतीने मी त्यांना मनपूर्वक धन्यवाद देतो. त्यांच्या पुढील आयुष्यामध्ये उत्तम आरोग्य, समाधान, कौटुंबिक सुख, दीर्घायुष्य लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो. तुमची शाळेसाठी असलेले योगदान, विद्यार्थ्याप्रती असलेली तुमची भावना आणि तळमळ या सर्व गोष्टी विचारात घेतात. मांडवकर सर हे प्राथमिक विभागाकडे होते आणि प्राथमिक विभाग आमच्या शाळेचा हा कला मंदिर याच ठिकाणी खाली होता. हा प्राथमिक विभाग म्हणजे मांडवकर दाम्पत्याकडेच होता आणि तो खरोखर सरांनी आणि बाईंनी अतिशय व्यवस्थितपणे हाताळला. तीच परंपरा बाईंनी आजपर्यंत चालू ठेवली. विशेष म्हणजे मांडवकर सर याची कॅटलॉग एवढी सुंदर लिहायची. त्यावेळी व्हाईटनर किंवा कॅल्क्युलेटर, मोबाईल तर नव्हतीच, पण इतकं मन लावून मांडवकर सर कॅटलॉग लिहायचे. तीच परंपरा बाईंनी चालू केली. बाईंचे कॅटलॉग नंतर आम्हाला जेव्हा बघायला मिळायचे, तपासायला आला त्यावेळी तिथे टिकमार्क करायला देखील आमच्या अंगावर काटे यायचे. तर बाईचे स्टेटस बघितला तर आम्हालाही ध्यानीमध्ये नसायचे की कोणत्या मुलाचा शिक्षकांचा वाढदिवस बरेच वेळा एकमेकांनी शुभेच्छा दिल्या, मग आपण जागे होतो. बऱ्याच वेळा त्या गोष्टी मोठा स्टाफ असल्यामुळे राहतं काही काही वेळा, कुणाचंही राहते. पण बाईंच्या बाबतीत ते न चुकता काम सुरू असते. बऱ्याच विद्यार्थ्यांची, माजी विद्यार्थ्यांची सुद्धा बाई त्यांच्या घरी जाऊन त्यांना शुभेच्छा, भले त्यांचे वाढदिवस असतील, परीक्षेत यश झाले असतील, बाई त्यांना घरी जाऊन त्यांना शुभेच्छा द्यायच्या. यानंतर आजच्या उत्सवमूर्ती आमच्या लाडक्या मॅडम मांडवकर मॅडम यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं अशी मी त्यांना विनंती करते. व्यासपीठ आणि मंचाला शतशत नमन. 31 मे 2026ला मी या शाळेतून निवृत्त झाले. काही कार्यक्रमानिमित्त असे थोडासा निरोप समारंभाला उशीर झाला आहे, असू दे. तरीही ग्रामदैवत धूतपापेश्वर या शाळेमध्ये शिक्षण महर्षी म्हणून शैक्षणिक कार्याला वाहून घेतलेले ऋषितुल्य वंदनीय व्यक्तिमत्व वासुकाका जोशी, दज सरदेशपांडे सर, दज कुलकर्णी सर यांच्या स्मृतीला वंदन. त्याचप्रमाणे माझ्या जन्मदाते आईवडील
माझा पाठीराखा, माझा मोठा भाऊ, ज्यांनी मला माहेरची आठवण येऊ दिले नाही ते माझे सासू सासरे. त्यानंतर आपलं कर्तव्य बजावलं माझ्यासाठीचं ते माझे मोठे वीर. आणि आज या ठिकाणी मी उभी आहे हे मला बळ देणारे माझा श्वास, माझे पती मांडवकर सर यांच्या स्मृतीला वंदन. व्यासपीठावर उपस्थित आपल्या राजापूर हायस्कूल प्रशालेचे मुख्याध्यापक सन्माननीय श्री पवार सर, उपमुख्याध्यापक श्री जानकर सर, सर्व शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी बंधू भगिनी, माझे नातेवाईक, मित्रपरिवार, विद्यार्थी मित्र, या राजापूर हायस्कूलमध्ये मी 2000ला रुजू झाले आणि आज 25 वर्ष 5 महिने एवढी सेवा केली. जरी शिक्षकी पेशातून निवृत्त झाले तरी शिक्षक हा कधीच निवृत्त होत नसतो. आणि या राजापूर हायस्कूल शिक्षण प्रसारक मंडळाला मी धन्यवाद देते की ही अखंड सेवा मी याच संस्थेत केली. माझं D.Ed अध्यापक विद्यालय कोदवली आणि मी नोकरीला लागले राजापूर हायस्कूलला. म्हणजे माझं माहेरही इथेच आणि सासरही इथेच. इथे काम करत असताना माझ्या सर्व शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी यांनी मला केलेलं सहकार्य, मानसन्मान, त्याचप्रमाणे माझ्या पालक वर्गाने माझ्यावर दाखवलेला विश्वास आणि माझ्या विद्यार्थ्यांचं प्रेम, या सर्वांमुळेच मी हे कार्य चांगल्या प्रकारे पार पाडू शकले. शिक्षक पेशामध्ये नोकरी करत असताना इतर नोकरी आणि शिक्षकी नोकरी यामध्ये बराच फरक आहे. कारण या ठिकाणी सजीवाशी संपर्क येत असतो आणि आपल्यासमोर निसर्गाचं एक सळसळतं चैतन्य असतं की जिथे आपण गेल्यानंतर आपल्या अडीअडचणी समस्या आपण सगळ्या विसरून तन मन धनाने आपण त्या लहान मुलामध्ये आपण परमेश्वर पाहतून आपलं कार्य करत असतो. याचा मला सार्थ अभिमान आहे. मी शिक्षक झाले, याचा योगायोगाने मी शिक्षक झाले. माझं 1ली ते 7वीचं शिक्षण माझ्या गावीच झालं. 8वीचं पुढचं शिक्षण तालुक्याच्या ठिकाणी, पण त्या ठिकाणी त्यावेळेला कशाचीच सोय नव्हती. तरीही माझ्या आईवडिलांच्या प्रेरणेने तालुक्याच्या ठिकाणी मी शाळेत गेले. त्यावेळेला माझ्याबरोबर माझ्या मावशीचा मुलगा, म्हणजे या ठिकाणी माझा भाऊ आलेला आहे. आम्ही दोघं शाळेत जात होतो माझ्या गावाहून. पण चालत जायचं हे दिव्य तेवढं सोपं नव्हतं. 1.5 तास चालायचं. त्याने अर्धवट शाळा सोडली, काही कामानिमित्त काय असेल प्रॉब्लेम. पण मी 10वीपर्यंत पूर्ण केली. माझ्या त्यावेळच्या परिस्थितीनुसार गावातली पहिली 10वी झालेली मुलगी आहे मी. मलाही याचा अभिमान आहे. आणि विद्यार्थ्यांना मी शिकवत असताना, अध्यापन करत असताना मी वेळोवेळी सांगत असायची. तसेच पुढचं शिक्षण घेत असताना आता नाही पुढे शिकायचं त्या काळामध्ये, आणि सोयसुद्धा नव्हती. कॉलेज सकाळचं 7:30चं. मग एवढ्या वेळेला गाडी तर नाही जायचं कसं. पण जेव्हा मला घरातून म्हटलं की आता शिकायचं नाही, माझा भाऊ इथे आहे, मग त्यावेळेला मी म्हटलं का नाही शिकायचं, गाडी नसेल, माझी 11 नंबरची गाडी आहे ना, मी चालत जाऊ शकते. पण एवढ्या लांब 1.5 तास सकाळी जायचं, 12 वाजता कॉलेज सुटलं तरी यायचं जमेल का. हो, मी जिद्दीनं शिकले. 11वी 12वी त्यावेळेला लांजा हायस्कूलला एकच कॉमर्स शाखा होती. आणि मला फक्त एवढंच माहीत होतं, आपल्याला दिलेलं काम प्रामाणिकपणे करायचं, अभ्यास करायचा, घरची कामं करायची. तर 12वीला मी कॉमर्सला पहिली आलेली विद्यार्थिनी आहे. मला माहीतसुद्धा नव्हतं रिझल्ट लागला तेव्हा, कारण तेव्हा असे कौतुक सोहळे होत नव्हते. पण मी माझ्या मुलांचा कौतुक सोहळा, माझ्या विद्यार्थ्यांचा कधीही कमी केला नाही. D.Edला यायचं हा योगायोग. म्हणजेच मी ज्या वेळेला 10वी झाले तेव्हा माझ्या मराठी शाळेमध्ये
सागवेकर सर, आमच्या सागवेकर मॅडम आहेत, त्यांचे सासरे माझ्या ओळखीचे नव्हते, माझा भाऊ होता त्यावेळेला शाळेत, आणि त्यांनी वहीवर लिहून दिलं होतं DEडला ॲडमिशन घेणार का, पण DEड म्हणजे काय हेच घरात माहीत नव्हतं, तसं कोणी शिकलेलंच नव्हतं ना, काय त्याचा अर्थच कळला नाही, ते पानावरच राहिलं. पण आज मी इथे उभी असताना तो शब्द माझ्या डोळ्यासमोर आहे. 12वी झाल्यानंतर मी जेव्हा राजापूरमध्ये आले तेव्हा माझ्या घरच्यांचा आग्रह होता की पुढे शिकण्याचं आहे का तुमचं. मी म्हटलं ठीक आहे, मला तशी इच्छा होती शिकायची. त्यांनी पुढच्या शिकण्यासाठी मला प्रेरित केलं. असं करता करता माझं पुढे शिक्षण आज तागायत मी MA एज्युकेशन ही आतापर्यंत केलं. म्हणजे अशी एवढी वर्ष शिक्षणातच गेली. माणूस हा मरेपर्यंत विद्यार्थीच असतो. या एवढ्या कालावधीमध्ये मी माझ्या विद्यार्थ्यांना दैवत मानलं आणि मला एवढ्या वर्षामध्ये ज्या काही अडीअडचणी समस्या संकट आली, पण माझा हा राजापूर हायस्कूल परिवार आहे, त्याने मला खरोखर मोलाचं सहकार्य साथ दिली. त्यामुळे मी संकट सगळी पेलू शकले. त्यामुळे या सर्वांची मी ऋणी आहे. कारण परिस्थिती एवढी अवघड होती, सोपं नव्हतं, पण माझ्या सर्व मित्रमैत्रिणीने खरोखर चांगलं माझ्यासाठी सहकार्य केलं की मी जे ते आयुष्यभर विसरणार नाही. शिक्षकी पेशामध्ये काम करत असताना बरेच काही चांगले वाईट अनुभव आले. आता बराच वेळ झालेला आहे, पण तरीसुद्धा थोड्याशा भावना ह्या व्यक्त कराव्याच लागतात. शिक्षक म्हणून काम करण्याची संधी मला राजापूर हायस्कूल राजापूर या संस्थेमध्ये मिळाली. त्यामुळे मग पुन्हा एकदा मी सर्वांना धन्यवाद देते. 2 वर्ष पर्यवेक्षकपदी काम करत असताना जर का ते कामकाज थोडंसं अवघड आहे म्हटलं तर सोपं आहे, आपल्याला सगळ्यांना ठाऊक आहे. पण त्या कालावधीत जर का माझ्याकडून काही चूकभूल झाली असेल तर मला माफ करा. एवढं बोलून मी थांबते. धन्यवाद. जवळजवळ आपण तास दीड तास आता आपला आजचा नियोजित कार्यक्रम पार पाडताना सगळेजण बसलेलो आहोत. या कार्यक्रमासाठी व्यासपीठावर आपल्या प्रशालेचे मुख्याध्यापक माननीय पवार सर यांनी चांगल्या प्रकारचं नियोजन करून आपल्याला सगळ्यांना आपल्यातल्याच असणाऱ्या आपल्या सर्वांच्या लाडक्या शिक्षिका मांडवकर मॅडम यांचा सेवानिवृत्ती समारंभ आयोजित केला आणि सगळ्यांना या ठिकाणी बोलण्याची संधी दिली. यासाठी मी सर्वप्रथम त्यांचे आभार मानते. त्यानंतर आपल्या प्रशालेचे उपमुख्याध्यापक माननीय जानकर सर या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहिले आणि कार्यक्रमामध्ये त्यांच्या काही आठवणी आपल्याशी शेअर केल्या, त्यासाठी देखील त्यांचे आभार मानते. आजच्या सत्कार मूर्ती ज्यांच्यासाठी आज या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं, खरं तर आपल्याकडून त्यांचा हा कार्यक्रम आयोजित करण्यामध्ये उशीर झाला आणि त्यांना काहीही त्यांनी न वाटता या कार्यक्रमासाठी उपस्थित राहून आपल्याला चांगल्या प्रकारची साथ दिली. त्यासाठी आपल्या मांडवकर मॅडम यांचं देखील मी आभार मानते. मांडवकर मॅडमच्या या कार्यक्रमासाठी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी त्यांचे मित्रमंडळी, त्यांचे असणारे नातेवाईक, त्याचबरोबर इथे काही पालकवर्ग उपस्थित राहिलेले आहेत, त्यांचे या ठिकाणी मी आभार मानते. आणि माझा सर्व शिक्षक स्टाफ म्हणजे शिक्षक बंधू आणि भगिनी या ठिकाणी उपस्थित राहून या कार्यक्रमासाठी योगदान दिलं, यासाठी देखील या सर्वांचे आभार मानते. त्याचप्रमाणे शिक्षकेतर कर्मचारी देखील या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहेत. कारण आपल्या राजापूर हायस्कूलचा कार्यक्रम म्हटला की असा शिक्षकांचा वेगळा, शिक्षकेतरचा वेगळा असं काही आपल्याकडे नसतं. त्यामुळे सगळे कार्यक्रम म्हटला म्हणजे त्या ठिकाणी उपस्थित असतात आणि भरभरून त्या ठिकाणी काम करण्याची तयारी सगळ्यांची असते. यासाठी सर्वांचे मी आभार मानते आणि मान्यवरांच्या वतीने हा कार्यक्रम संपला असं जाहीर करते.